किनगाव येथील तरुणाच्या संशयास्पद मृत्यूला वेगळे वळण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आश्वासन. अंबड, मुलाने आत्महत्या केली नसून त्याची पत्नी आणि नातेवाईकांनी मिळून त्याचा घातपात खून केल्याचा खळबळजनक आरोप एका 65 वर्षीय वृद्ध मातेने केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी अंबड पोलीस ठाण्यात सलग 9 तास बसवून ठेवूनही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. अखेर हताश झालेल्या या वृद्ध मातेने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गाठून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे हा लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. अहंकार देऊळगाव ता. जी. जालना येथील रहिवासी जनाबाई शामराव शिंदे वय 65 यांनी अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे हा लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. TC आणण्यासाठी बोलावले आणि घातपात केला. तक्रारदार जनाबाई शिंदे यांचा मुलगा कृष्णा शामराव शिंदे हा त्यांच्यासोबतच राहायचा, मात्र त्याची पत्नी कौटुंबिक वादामुळे त्यांच्यासोबत न राहता किनगाव येथे तिच्या जावयाकडे राहत होती. पती पत्नीत नेहमी वाद होत असत. 17 जून 2026 रोजी पत्नीने कृष्णाला फोन करून मुलाच्या शाळेचे TC घेऊन किनगाव येथे बोलावले होते. आईच्या म्हणण्यानुसार कृष्णा अत्यंत आनंदाने किनगावला गेला होता, परंतु दुसऱ्याच दिवशी जून 18 कृष्णाने किनगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती जनाबाई यांना मिळाली. विशेष म्हणजे कृष्णाच्या मृत्यूची माहिती त्याच्या पत्नीने किंवा इतर नातेवाईक लोकांनी दिली नाही, तर ती गावकऱ्यांकडून मिळाली. माझा मुलगा आत्महत्या करूच शकत नाही, त्याचा घातपात करून आत्महत्येचा बनाव रचण्यात आला आहे, असा थेट संशय त्याच्या आईने व्यक्त केला आहे. संशयितांवर घातपाताचा थेट आरोप. मयत कृष्णाच्या आईने आपल्या लेखी अर्जात कृष्णाची पत्नी आणि इतर नातेवाईकांसह एकूण 6 जणांवर मुलाचा घातपात केल्याचा आरोप केला आहे. या सर्वांनी पूर्वनियोजित कट रचून कृष्णाचा मृत्यू घडवून आणला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लटकवून आत्महत्येचा बनाव रचला, असे अर्जात म्हटले आहे. अंबड पोलिसांची टाळाटाळ. वृद्ध मातेला 9 तास बसवले. कृष्णाचा मृत्यू झाल्यानंतर जून 18 रोजी जनाबाई या अंबड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आधी मुलाचे अंत्यसंस्कार करा, दुसऱ्या दिवशी या, आम्ही रीतसर तक्रार घेऊ असे सांगून त्यांना परत पाठवले. पोलिसांच्या शब्दावर विश्वास ठेवून अंत्यविधी आटोपल्यानंतर जनाबाई जून 19 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अंबड पोलीस ठाण्यात न्यायाच्या अपेक्षेने बसून होत्या. मात्र पोलिसांनी दिवसभर त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली, असा गंभीर आरोप जनाबाई यांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आश्वासन, PM रिपोर्टकडे लक्ष. अंबड पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचे पाहून अखेर पीडित मातेने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गाठले. पोस्टमॉर्टम PM रिपोर्ट आल्यानंतर दोषींवर नियमानुसार गुन्हा दाखल करू, असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यांनी आपला तक्रार अर्ज सुपूर्द केला. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून स्वतः साहेबांनी चौकशी करावी आणि दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करून मयत मुलाला न्याय द्यावा, अशी मागणी या वृद्ध मातेने केली आहे. आई, तुमचं नाव सांगा. जनाबाई शामराव शिंदे. किती मुलं बाळ आहे तुम्हाला? 4, 2 पोरी 2 पोरं. बर. एक फरार आहे 3 वर्षापासून, सनी पत्ताच नाही त्याचा 3-4 वर्षापासून, आणि काल वारेले परवा दिवशी. बरं, जे वारलेले आहेत त्यांचं नाव काय? कृष्ण शामराव शिंदे. बर. काय वय होतं त्यांचं? हा 45. बर. काय घटना घडली आई? परवा दिवशी ती म्हणे TC घेऊन ये म्हणे, सून म्हणे. मी म्हणलं भाऊ जाऊ नको, त्याच्यावर विश्वास नको करू, तू 2 दिवसा गेला वापस आला, आणि आता जशी तर बाण्यानं बरीच असून तुला काही भांडणं घेणं तरी नाही म्हणे. आई मी TC देतो. तिने मला बोलीला फोन करून फोन केले तिनं, आणि बोलून घेऊन TC घेऊन गेला 4 वाजता. काल सकाळी लगेच म्हणे आम्हाला फोन नाही केले, मी माय असून दुसऱ्या फोन केले, आणि म्हणे वारला म्हणे, कृष्णा शिंदे वारला म्हणे. मग तो पाय गेले पटात, मग घेऊन आले मी अंबडला. आई, मला सांगा, तुमचे जी घटना घडली ती कुठं घडली? याला किनगावला. बरं. तर मग ही घटना कधी घडली, तुम्हाला कधी माहिती? परवा दिवशी गेलता 4 वाजता. बर. कोण कोण असते तिथे, कोण राहते? 2 नाती आहे, 1 नातू आहे, सून आहे, इतके जण राहिलाय तिथं, जवळ तिथं लहान्या नाती तिथं. एकच दिलेली पोरगी कुठं दिलेली मुलगी? किनगावामध्ये. एक पोरगी लहानीचं लग्न केलेलं आहे, तिच्या घरी इतकं कुटुंब जाऊन बसले. कोणाच्या घरी राहते? ते काय वैष्णवी पवन चौधरी. बर. तर मग हे त्यांचे काही वादविवाद वगैरे काही चालू होते का? आता ती तुझच पटत नव्हतं, माझ्या लेकाला सुचच नव्हती. ती तिकडे गेल्यापासून सनी काढून द्या जाई. पण परवा दिवशी उशीर झाला जायला,
चान्स नाही भेटला त्याला काढायला, तर ते तसं काढून गेलं. तुमच्या सोनाचं आणि तुमच्या मुलाचं म्हणजे हमेशा भांडणच राहायचं, हमेशा भांडण. म्हणून मला संशय येतो तिच्यावर. आणि काल काय म्हणे ती, इकडे मौत मिळायची तर म्हणे मला लिखी द्या म्हणे पोलीस स्टेशन मध्ये, काय लेखी द्या? की मी देवळगावाला येते मौतीला, तुम्ही मला मारताना हाणतान करताना म्हणून सनी मला लेखी द्या. मग तेव्हा मी मौतीला येते, नाही तर मग किनगावला मौत करू म्हणे. तर मला चाललंय किनगावला मौती, ती कशात दशा करावं. पोलीस वाले म्हणे की नाही माझी मौत करून या, उद्या तुमचा अर्ज काय द्यायचं तुम्हाला द्या म्हणे फिरायचं. आज सकाळपासून 10 वाजल्यापासून बसले नाही, फिरायला घेतले नाही. 7 वाजले, 8 वाजायला लागले. मग आता ते तसं सांगितलं ना त्यानं, ती काल गेलो आम्ही तिथं लोकांच्या हाती ठेपा द्यायला. काल गेलो तर सारे फरार होते, म्हणून त्याचे नावं टाकायचे मला. बरं, मला सांगा आई, तुमचे जे मुलगा आहे हा. ते तुमचं म्हणणं आहे त्यांनी आत्महत्या केली नसून घातपात केला, हो, बरोबर? सवशी आहे मला भरपूर. हा, भरपूर सवशी आहे. काल आम्ही मुकाट्या बसल्या होत्या अशा वाटेवरती. आम्ही गेलो तेव्हा लोकांना माहित झालं की मरण पडेल म्हणून, सनी फाशी घेतली म्हणून. तेव्हा सगळे लोक बरोबर जमा झाले. बरोबर. तर आता तुमची मागणी काय आहे? आता मी मागणी मला न्याव भेटावं, दुसरं काही मागायचं नाही मला. न्याव, खरं आणि खोटं, तर ते खोटंच ठरण्याने खऱ्याच मागं नाही, त्या खोट्याच्या मागे म्हणून ही माझ्यापेक्षा दशा झालेली. इतकं लेकरू टाकून सनी ती मोठी मधली व्यक्ती ते घेऊन कशी येते, याची बायको येते. त्याचं नाव आहे शारदा. मला सांगा आई, तुमचं जे मुलगा आहे वारलेले, त्यांना किती मुलं बाळ आहेत? 3 मुली आणि 1 मुलगा आहे. बरं, 3 मुली 1 मुलगा. बरं, आणि ते 3 मुली कुठे राहतात मग? 2 मुली तिच्या जवळच आहे ना, याची बायको बी नेली तिथंच बरं लेकरू टाकून. बरं 2 मुली आणि 1 नातू आहे तिथं. बरं, ते समजा तिथं राहत होते चौफुली याला किनगावला. हा, ठीक. 2-3 महिन्यापासून तिथंच खुपसून घेते तिने. बरं 2-3 महिन्यात 2-3 बारे मागे गेला, काढू द्यायची ना. तर ती येरवाळी होता, तर आला मायाकडे. 2दा मारलं बी होतं दोघी मालिकीनं, शारदीना आणि सोमीना. म्हणजे शारदीना आणि सोमीना दोघी मालिकीनं 2दा मारलं बी होतं. सगळा काढला ते माझ्याजवळ. मी म्हणजे दादा नको बोलतो. पण दिवसाचा काळ होता, ते आला परा दिवशी चांगला त्यात याला कडे बोलते. बरं, सगळं घटना घडल्याच्या नंतर काय झालं पुढे मग? घटना घडली मग की आता तर माहितच नाही केलं, त्याने आम्हाला फोन नाही केलं डायरेक्ट. तुमचं नाव काय? जनाबाई शामराव शिंदे. राहणार राहणार हा, करते बाबा. काय सांगणार आहात दादा? नमस्कार, मी रामेश्वर बाबासाहेब कदम, राहणार अहंकार देऊळगाव. माझे मामा कृष्णा शामराव शिंदे हे किनगाव इथे गेले होते. त्यांची पत्नी व माझी लानी मेवणी आणि शारदा रामेश्वर कदम या तिघी आणि त्यांचा एक मुलगा रुद्र कृष्णा शिंदे हे किनगाव चौफुली या गावात राहत होते. ते बी मेवणीच्या घरी. मेवणीचं नाव वैष्णवी पवन चौधरी. यांच्या इथे राहत असताना 3 ते 4 महिन्यापासून तिकडे होते. पण एक दिवशी त्यांनी की 17 तारखेला मामींचा कॉल आला की मुलाची शाळेची टीसी इकडे आणून द्या. या कारणास्तव ते टीसी घेऊन गेले होते. टीसी घेऊन जात असताना त्यांनी जायला लेट झालेले असताना त्यांना तिथं त्या दिवशी परत यायला जमलं नसेल, त्याच्यामुळे ते तिथं थांबण्यात आलं. याच्या अगोदर पण ते बऱ्याच वेळेस त्यांच्याकडे गेले होते. त्यावेळेस पण त्यांना मारहाण करून किंवा दट्ट्या देऊन त्यांचे जे मेवणीचे सासू सासरे भाऊ हे सगळे मिळून त्यांना दट्ट्या द्यायचे. माझी सासू झाली, मेवणी झाली किंवा माझी एक बायको आहे जे स्वतः सासूने जबरदस्तीने घेऊन गेली, तिला शिकून तिला बसवून त्यांच्या सोबत ठेवतीये. पण आजच्या स्थितीला जेव्हा ते तिथे गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी असं आम्हाला कळलं, त्यांच्याकडनं पण नाही कळलं, दुसऱ्याकडनं कळलं की
कृष्णा यांचा मृत्यू झालेला आहे, गळफास घेऊन मृत्यू झालेला आहे. पण त्यांनी जर त्यांनी जर स्वतः गळफास घेतलेला असता तर यांनी आम्हाला स्वतः कॉल केला असता. पण यांनी स्वतः कॉल न करता दुसऱ्याकडनं माहिती आम्हाला मिळाली, त्याच्या आधारे यांनी त्या मामांचा घातपात केलेला आहे हे आमचा पूर्णपणे संशय आहे. पण ज्या दिवशी कळलं 18 तारखेला, त्या दिवशी आम्ही तिथं पोहोचलो. तिथं पोहोचलेलं असताना तिथले गावकरी जेव्हा आम्हाला बोलायचा त्यांच्यासोबत संपर्क पडला, ते गावकरी म्हणे हे लोक केव्हा इथं राहतात, काय झालंय आम्हाला काही माहिती नाही, मृत्यू केव्हा झाला, कसा झाला आम्हाला काही माहिती नाही. जेव्हा तुम्ही इथं दिसतायत आम्हाला तेव्हा आम्हाला कळतंय की मृत्यू झालाय आणि तो गळफास घेऊन झालाय. पण आमचं मत आहे तो गळफास त्यांनी स्वतः नाही घेतला. यांनी कमीत कमी सौमित्रा कृष्णा शिंदे, दुसरं शारदा रामेश्वर कदम, वैष्णवी पवन चौधरी, मोहन चौधरी, तसेच मोहन चौधरी आणि त्यांचा मोठा मुलगा मोहन चौधरी यांचा त्याच्यात हात असून त्यांना जे आहे का गळफास देण्यात आलेला आहे हे आमचा पूर्ण संशय आहे. पण त्या हिशोबाने जेव्हा आम्ही PM साठी बॉडी नेली असता, आम्हाला ती बॉडी हलवायची नव्हती जोपर्यंत आमचं पूर्णपणे आम्हाला आमची रितसर तक्रार होणार नाही तोपर्यंत हलवायची नव्हती. पण ज्या टायमिंगला आंबड पोलीस स्टेशन मधून आम्हाला कळवण्यात आलं आता तुमची बॉडी तुम्ही घेऊन जा, त्याचा अंतिम संस्कार करा, तुम्ही उद्या या, तुम्हाला व्यवस्थितपणे तुमची तक्रार आम्ही घेऊ. पण आज आम्ही इथं आलेलो असताना सकाळच्या 10 वाजल्यापासून आतापर्यंत आम्ही इथंच खेटा मारतोय, पण आमची काही तक्रार यांनी काही नमूद केलेली नाहीये. पण प्रशासनाला माझी अशी कळकळीची विनंती आहे की त्यांच्या पश्चात जी आई राहिलेली आहे पाठीमाग, जनाबाई शामराव शिंदे, या आईचं आज मोठं दुःख तिच्यावर निर्माण झालेलं आहे. तसंच मी भाषा म्हणून मी पण कळकळीने त्या गोष्टीला परेशान झालेलो आहे. पण याच्यामध्ये की प्रशासनाने रितसर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा, किंवा आमची जी आजी आहे तिला आता तर पाठीमागं कुणीच नाही राहिलं, अशा हिशोबाने एक त्यांचा मोठा जो मुलगा आहे आजीचा, तो झाला कमीत कमी 3-4 वर्षापासून तर कुठे गेलेला आहे, काय गेलेला आहे तो नाहीच असा झाला होता. पण जो आज हा होता, जो आजीकडे राहायचा, त्या तिकडून त्यांना काढून द्यायचे तर आजीकडे राहायचा वगैरे, पण आज तो पण मुलगा नाही. या आजीने जसे आजोबा वाढलेत तेव्हापासून तर जसे मामीकडे होते मामा, त्यांचं कुटुंब व्यवस्थित दिसतंय म्हणून ती आजी पण खुश राहायची. पण आज मुलगा गेलाय, त्या आजीला तरी न्याय द्यावा. पोटचा गोळा गेलेला आहे त्यांना तरी न्याय भेटला पाहिजे. आता ज्यांनी मारलंय, सासूनी हो, माझ्या बायकोनी हो, जसं मेवणीनी, जसं त्या मेवणीच्या सासऱ्यानी, देरानी, नवऱ्यानी, हे जर यांनी मिळून जर त्यांना फाशी दिली आमच्या संशयाच्या हिशोबाने, तर आम्हाला न्याय तर भेटायला पाहिजे. आम्हाला न्याय हवाय. पुढे तुम्ही काय केलं नंतर? तक्रार नाही घेतली पोलीस स्टेशन, नंतर काय केलं? आता तक्रार नाही घेतली तर आम्ही इथं अर्ज दिला, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांना अर्ज दिला. नंतर आंबडचं पोलीस स्टेशन तिथं पण अर्ज दिले. आता हे अर्ज घेऊन तोपर्यंत आम्हाला खेटा मारायला लावणार आहे. आता ही म्हातारी बाई आहे, या म्हातारी बाई तोपर्यंत पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवत बसणार आहे. न्याय कधी मिळणार? न्याय हवाय. न्यायासाठी ती आजी जे तोपर्यंत परेशान होणार. तुमचं नाव दादा? माझं नाव रामेश्वर बाबासाहेब कदम, राहणार राहणार अहंकार देऊळगाव.